Now next article from the population and the organism and population is population zone. लास्ट लेक्चर मध्ये आपण पॉप्युलेशन म्हणजे काय तो कन्सेप्ट आपण बघितला. कशाला म्हणूया आपण पॉप्युलेशन? इट इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम व्हिच इंटरब्रीड अमंग देमसेल्फ. सजीवांचा असा समूह की जे दिसायला असायला एकमेकांसारखे असतील, जे एकमेकांमध्ये प्रजनन करतील, त्याला आपण याच्यामध्ये पॉप्युलेशन असं याच्यामध्ये या ठिकाणी नाव दिलं. आणि या पॉप्युलेशनचे काही कॅरेक्टर, नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, म्हणजे बर्थ रेट, डेथ रेट, एज स्ट्रक्चर, पिरॅमिड. कालच्या लेक्चर पर्यंत आपण एज पिरॅमिड बघितला. आता आपल्याला नवीन भाग बघायचा आहे पॉप्युलेशन. आता नेहमी लक्षात घ्यायचं, पॉप्युलेशन ऑफ एनी ऑर्गॅनिझम इज नेव्हर कॉन्स्टंट, इट इज ऑलवेज डायनॅमिक. डायनॅमिकचा अर्थ लक्षात घ्या, चेंजिंग, एव्हर चेंजिंग. कुठल्याही सजीवाचं लोकसंख्या पॉप्युलेशन हे कधीच कायम स्थिर नसतं. त्याच्यामध्ये कायम याच्यामध्ये या ठिकाणी जे बदल असतात ते बदल याच्यामध्ये या ठिकाणी होत असतात. मग हे बदल कशामुळे होतात? काही फॅक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल फूड, फॉर एक्झाम्पल प्रिडेशन म्हणजे शिकारीचा भाग असेल, सम एक्सटर्नल प्रेशर, ऑड एन्व्हायरमेंटल कंडिशन. या सगळ्यामुळे त्या पॉप्युलेशन जे आहे ते कधीच कॉन्स्टंट नसतं. ते वर खाली म्हणजे कमी जास्त होत असतं. आणि याला आपण याच्यामध्ये पॉप्युलेशन डायनॅमिक्स असं याच्यामध्ये या ठिकाणी म्हणूया. मग काही फॅक्टर जे आहेत मी आता सांगितले, कुठले? तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये फूड असेल, प्रिडेशन म्हणजे शिकार असेल म्हणूया, किंवा काही एक्सटर्नल फॅक्टर आहेत, रेन आहे, टेम्परेचर आहे, अजून काही भाग आहेत, वैज्ञानिक इरप्शन असेल, असे काही भाग आहेत, भरपूर आहेत. एक्सटर्नल म्हणजे एन्व्हायरमेंटल ऑड म्हणूया, हे सगळे आहेत. याच्यामुळे पॉप्युलेशन कायम कधी स्थिर असतं. आता जगाचा आपण विचार केला तर जगामध्ये जेव्हा आपली 2 वर्ल्ड वॉर झाली तेव्हा पॉप्युलेशन त्या 2 वर्ल्ड वॉरच्या नंतर काही वर्ष कमी झालं, पुन्हा वाढत गेली. म्हणजे आपल्या पॉप्युलेशनचा जर आपण ग्राफ बघितला, इकडं आपण इयरली गेलो, इकडे इयरली गेलो आणि इकडं रेट ऑफ पॉप्युलेशन किंवा रेट ऑफ ग्रोथ आपण लिहिलो, तर तुम्हाला असं लक्षात येईल की आता आपला ग्राफ असा आहे. फर्स्ट वर्ल्ड वॉर समजायचं आणि सेकंड वर्ल्ड वॉर, तिथनं पण दुसरे वॉर नाही, तिथनं वाढतच गेली. फक्त आता ह्या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे थोडी पुन्हा कमी जास्त झाली असण्याची शक्यता आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, कुठल्याही ऑर्गॅनिझमचे जे पॉप्युलेशन आहे ते कधीही कॉन्स्टंट नसणार, ते कायम ह्याच्यामध्ये या ठिकाणी चेंज होणार. मग हे फिक्स न राहायचं कारण काय? असं सांगितलं जातं, याच्यावर परिणाम करतात काही फॅक्टर, उदाहरणार्थ बर्थ रेट किंवा बर्थ म्हणू शकतात, डेथ, इमिग्रेशन अँड इमायग्रेशन. लोकसंख्या कुठल्याही सजीवाची ही कॉन्स्टंट न राहण्याचं कारण 4 गोष्टी असतात: बर्थ, डेथ, इमिग्रेशन अँड इमायग्रेशन. बर्थ म्हणजे काय? ज्या लोकसंख्येमध्ये बर्थ रेट जास्त आहे ते ऑब्विसली काय होणार आहे? पॉप्युलेशन वाढतच जाणार आहे. ज्याला तुम्ही इन्क्लाइन्ड आणि डिक्लाइन्ड म्हणू शकता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, when pre-reproductive and reproductive age group is more in the population, birth rate is more, birth are more than death, then population is ever increasing. सध्या हा प्रकार जो आहे तो आपल्याकडे काही केनिया सारख्या ज्या कंट्री आहेत किंवा नायजेरिया सारख्या ज्या कंट्री आहेत, तिथे तुम्हाला हा प्रकार पाहायला मिळतो की प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे हा, या ठिकाणी पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे, मेल फिमेल असे दाखवले जाते.
ते 2 जास्त आहे त्याच्यापेक्षा, बरोबर आहे. आणि म्हणून तिथं ग्राफ असा दाखवलाय एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. त्या ऍक्च्युअली या केनिया किंवा या ज्या काही नायजेरिया आहे या आफ्रिका कॉन्टिनेंट मध्ये कंट्री खूप प्रचंड प्रमाणामध्ये तिथं लोकसंख्या वाढायला लागलेली आहे. बर्थ रेट किंवा बर्थ वाढला की लोकसंख्या वाढणार आहे, लक्षात ठेवायचं. इंडियाच्या बाबतीमध्ये सांगायचं डेथ, if number of deaths are more then population will decline. If number of deaths are more then a population if number of deaths are more population will incline, and if number of deaths are less population जर कमी झालं तरी वाढणार आहे. आणि जर का डेथ जर वाढल्या तर पॉप्युलेशन या ठिकाणी पॉप्युलेशनवर डेथचा काय इफेक्ट आहे. मृत्यूदर जेवढा जास्त असेल तेवढं पॉप्युलेशन वाढणार आहे. मृत्यूदर जेवढा कमी असेल तेवढं पॉप्युलेशन त्याच्यानुसार चेंज. म्हणजे आत्ताच आपण कसं या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये जेवढ्या डेथ झाल्या तेवढ्या बर्थ होणार, त्यामुळे आपलं पॉप्युलेशन वाढणार असेल तर हा परिणाम करणार. तिसरा दिलाय तो म्हणजे इमायग्रेशन. त्याला उच्चार कसा आहे बघा, त्याला इमिग्रेशन म्हणू शकता, त्याला इमायग्रेशन. इथं लक्षात कसं ठेवायचं, इथं आय आणि ई, त्याला तुम्ही इन असं लक्षात ठेवा. आय म्हणजे इन आणि ई म्हणजे एक्झिट. इनचा अर्थ वाढणे, एक्झिटचा अर्थ बाहेर जाणे. मग इमिग्रेशनचा अर्थ काय, when some individual from other places enters into a habitat, then population of that particular habitat, that particular area increases. म्हणजे अगदी सोपं उदाहरण आपल्या मुंबईचं घ्या. आपल्या सगळ्या देशातून लोक कुठे जातात, मुंबईमध्ये जातात. बिहार, राजस्थान, महाराष्ट्र. एरिया वाढलाय का मुंबईचा तेवढा जिओग्राफिकल एरिया आहे, पण डे बाय दररोज 2 लाख लोक वाढले. काय झालं, तिथली लोकसंख्या काय झाली, वाढली. याच्या विरुद्ध आहे इमायग्रेशन, एक्झिट. समजा एखाद्या ठिकाणून काही लोक मायग्रेट झाले, दुसरीकडे निघून गेली, तर तिथली लोकसंख्या कमी झाली. तर उदाहरणार्थ आपल्याकडे आपल्या खेड्यामध्ये नगरामध्ये एखादं खेड आहे, आपल्या 700 लोकसंख्या. 700 मध्ये समजा 500 लोक मुंबईलाच निघून गेली, तर मुंबईची लोकसंख्या वाढली की इमिग्रेशन म्हणायचं. आणि त्या खेड्यामधून लोक निघून गेली तर तिथली लोकसंख्या काय झाली, कमी झाली. ते इमायग्रेशन. असं प्रत्येक ठिकाणी असतं. प्रत्येक सजीवाच्या बाबतीमध्ये हे 4 फॅक्टर याच्यामध्ये काम करत असतात. आणि मग याच्यावरून आपल्याला पॉप्युलेशन डेन्सिटी काढता येते. आता हे पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ती एन या लेटर दाखवली जाते. आफ्टर टाइम टी आपण म्हणूया की काढायचं एक सूत्र याच्यामध्ये आहे. पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम टी काढायचं सूत्र आहे एन टी प्लस 1 इज इक्वल टू एन. म्हणजे त्या पर्टिक्युलर एरियाची डेन्सिटी याच्यामध्ये या ठिकाणी समजली जाते, प्लस बर्थ आणि इमिग्रेशन. आणि दुसरा फॅक्टर याच्यामध्ये असतो मायनस डेथ अँड इमायग्रेशन. एखादी लोकसंख्या काही वर्षानंतर त्याची डेन्सिटी किती असेल हे कसं काढलं जातं तर उदाहरणार्थ मुंबईची 10 वर्षानंतर म्हणजे हे कसं कशासाठी करतात. आपण जे रोड डेव्हलप करू, आपण जे हॉस्पिटल डेव्हलप करतो, म्हणजे शाळा नवीन तयार करतो, हे काय उद्देश घेऊन केलेला असतो की 10 वर्षानंतर एवढी लोकसंख्या वाढणार, 20 वर्षानंतर एवढं वाढणार. मग ही वाढ आहे ही काढायची सूत्र आहे एन टी प्लस 1. म्हणजे हा टाइम आहे तुम्हाला धरावा लागतो. एन म्हणजे त्या एरियाची डेन्सिटी आता सिच्युएशनला काय आहे ती घेतली जाते, प्लस बर्थ आणि इमिग्रेशन आलेले लोक किती बाहेर, मायनस त्यातनं डेथ आणि बाहेर गेली हे काढलं जातं. आणि मग अंदाज की एवढी लोकसंख्या असू शकेल, पण त्याला एवढ्या रोड लागतील, एवढे तुम्हाला वॉटर, एवढी लिटरची टाकी तिथे बसवावं लागेल, एवढ्या शाळा लागतील, एवढे हॉस्पिटल लागतील. तर हे
डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी काढायचं एक व्हायच्यामध्ये. मग या फॅक्टरवर काय अवलंबून आहे? पॉप्युलेशन अवलंबून. पॉप्युलेशन आता काही पॉप्युलेशन जे आहे ते सध्या डिक्लाइन पॉप्युलेशन मध्ये या ठिकाणी. उदाहरणार्थ जर्मनी किंवा हंगेरी सारखे जे देश आहेत तिथं पॉप्युलेशन डिक्लाइन आहे. का बरं डिक्लाइन आहे? कारण तिथला जर ग्राफ आपण बघितलं तर साधारणपणे या टाईपचा ग्राफ म्हणजे जे प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे हा सध्या कमी आहे. हा पोस्ट रिप्रोडक्टिव्ह आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह जास्त आहे. तर अजून 10 वर्षांनी हा पुढे जाईल. पण येणारी संख्या काय? अजून येणारा रिप्रोडक्टिव्ह प्री रिप्रोडक्टिव्ह इंटू रिप्रोडक्टिव्ह हा कमी आहे. आणि म्हणून जर्मनी किंवा हंगेरी सारख्या देशामध्ये सध्या निगेटिव्ह ग्रोथ पॉप्युलेशन साठी वाढणार. काही देशांमध्ये झिरो ग्रोथ आहे. उदाहरण डेन्मार्क सारख्या देशामध्ये, इटली सारख्या देशामध्ये साधारणपणे हा प्री रिप्रोडक्टिव्ह कमी आहे, रिप्रोडक्टिव्ह खूप जास्त आहे, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिथला ग्राफ कसा येतोय? या टाईप इथं झिरो ग्रोथ आहे. तर असे काही याच्यामध्ये आणि आपल्यासारखे किंवा ऑस्ट्रेलियासारखी कंट्रीज स्लो ग्रोथ आहे. तर हे सगळे या बर्थ, डेथ, इमिग्रेशन आणि इमायग्रेशन या 4 फॅक्टरवर अवलंबून अशा प्रकारचं या ठिकाणी असतं या पॉप्युलेशन ग्रोथ. आता ही पॉप्युलेशन मध्ये होणारी जी ग्रोथ आहे ही आपल्याला अजून जास्त स्टडी करायची असेल तर आपल्याला त्याचे ग्रोथ मॉडेल तयार करावं लागतं. पॉप्युलेशनचे 2 ग्रोथ मॉडेल आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी. पॉप्युलेशनचे ग्रोथ मॉडेल का लागतात? ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन इन युनिटी एरिया इन टाइम युनिट प्लेस म्हणून ते आपल्याला काढायचं. प्रेडिक्शन आहे, अंदाज काढायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला हे जे ग्रोथ मॉडेल असतात ते ग्रोथ मॉडेल तयार करावं. त्यातलं पहिलं ग्रोथ मॉडेल आहे याला म्हणतात एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आणि या एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल मध्ये काय दिसतं आपल्याला? तर एक साइडला ही पॉप्युलेशनची साईज आहे आपण म्हणूयात आणि दुसऱ्या बाजूला टाइम धरला तर हा ग्राफ असा येतो. हा ग्राफ जो मी बोर्डवर काढलाय हा काय इंडिकेट करतोय? एक्सपोनेन्शियल. मग कुठल्याही सजीवाची एक्सपोनेन्शियल ग्रोथ केव्हा होणार आहे? कुठल्याही पॉप्युलेशनची एक्सपोनेन्शियल ग्रोथ केव्हा होणार आहे? when food is unlimited available. अन्न खूप अवेलेबल आहे. दुसरं नो प्रिडेशन, त्याला कुठलाही शिकार करत नाही. नो एक्सटर्नल प्रेशर, बाहेर कुठले त्याच्यावर संकट आलेले नाही आणि त्यामुळं त्याची वाढ या ठिकाणी होतच जाणार आहे. याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आणि मग ही जी काही एक्सपोनेन्शियल ग्रोथ असते किंवा ह्याला तुम्ही जॉमेट्रिक ग्रोथ असायच्यामध्ये या ठिकाणी म्हणूया. ही जॉमेट्रिक ग्रोथ व्हायचं कारण काय असतं? तर प्रत्येक सजीवाची एक रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी असते. ही कॅपॅसिटी याच्यामध्ये अनलिमिटेड रिसोर्स कंडिशन असताना जर त्याला मिळाली तर तुम्हाला अशी एक्सपोनेन्शियल ग्रोथ दिसते. मग आता ही एक्सपोनेन्शियल ग्रोथ जी आहे की अगदी आपल्याकडे जो काही डार्विन वगैरे त्यांनी सगळे एक्सपोनेन्शियल ग्रोथ सांगितलं. त्यांनी अगदी सांगितलं की एक स्लो ब्रीडर इलिफंट घेतला, एक नर इलिफंट आणि एक मादी इलिफंट. त्यांना जर फूड अवेलेबल भरपूर करून दिलं, त्यांची शिकार झाली नाही, त्यांना टेम्परेचर, हवा पाणी सगळं व्यवस्थित मिळालं तर काय करतील? 1 मेल and 1 female elephant will produce near about 7 offspring in their lives. त्यांच्या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये ते 7 एलिफंट तयार करतात. हे 7 ग्रो करतील, त्यांना एक फूड अवेलेबल आहे, त्यांची पण या ठिकाणी प्रिडेशन शिकार होणार नाही, त्यांना क्लायमॅटिक कंडिशन चांगल्या मिळतील. आणि अशी प्रोसेस फक्त पुढच्या 750 इयर्स पर्यंत चालली तर काय होईल? देयर इज ए नो मोर एनिमल रादर दॅन एलिफंट. जगामध्ये फक्त एलिफंटच असते. मग ही एलिफंटची काय झाली? एक्सपोनेन्शियल ग्रोथ. त्यांनी सांगितलं की एवढं या एलिफंटची संख्या वाढेल की त्यामुळे पृथ्वीच्या वजनापेक्षा जास्त वजन त्या एलिफंटचे एकत्रित झालं असेल. आणि मग त्याचा रिझल्ट काय होईल? पृथ्वी इम्बॅलन्स.
आता पृथ्वी कशी आहे, आपली त्या कक्षेमधून फिरते, बरोबर आहे. वजन आणि सगळं मॅनेज झाल्यामुळे ती फिरते. वजन वाढलं कमी झालं तर काय होईल, ते कक्षेतनं बाहेर येईल. कक्षेतनं बाहेर येईल, दुसऱ्या कक्षेमध्ये फिरणाऱ्या कोणाला धडकल आणि अर्थ जे आहे पृथ्वीचं नायडर होईल असं सांगितलं. प्रत्येक सजीवाच्या बाबतीमध्ये तुम्हाला दिसतं. हे अगदी आपण सोपं विचार करूया की आपल्या जेव्हा शेतामध्ये कुठली कीड पडत असते, तेव्हा कीड पडत असताना काय होतं, तेच प्रकार. अन्न अवेलेबल भरपूर आहे, क्लायमेट चांगलं आहे आणि आपण त्याला नॅचरल स्ट्रेस दिलेलाच नाही, म्हणजे स्ट्रेस त्याला दिलेला नाही. कीटक नाही येत, कीटक खाणारे पक्षी नाही येत, आपण औषधही फवारलेलं नाही. आपण म्हणून इन्सेक्टिसाइड फवारले, काय झालं असतं, प्रचंड संख्येने इन्सेक्ट वाढलेले असतात. ही एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आणि अशी एक्सपोनेन्शियल ग्रोथ जी असेल की या ठिकाणी तुम्हाला फक्त आयडियल कंडिशनलाच मिळते. पण त्याचं एक असं एक वैशिष्ट्य याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं असतं की समजा एखाद्या पॉप्युलेशनने असं एक्सपोनेन्शियल ग्रोथ जर दाखवली तर काय होईल, ते पॉप्युलेशन इनॉर्मस डेन्सिटी मध्ये जाईल विदिन अ व्हेरी शॉर्ट पिरियड. मी आता सांगितलं की 750 वर्ष अशी इलिफंटची आपली सिच्युएशन झाली तर जगात फक्त आणि फक्त इलिफंट राहिले असते. म्हणजे इलिफंटचं डेन्सिटी 100% म्हणे. आता 1% सॉल आहे, 0.5% सॉल असेल डेन्सिटी, पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे 0.5% सॉल असेल, ती 100% म्हणजे अशी इनॉर्मस डेन्सिटी वाढेल, पण एक विदिन शॉर्ट पिरियड, एवढ्या शॉर्ट पिरियड वाढेल. तर याला आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ असं याच्यामध्ये नाव दिलं. याला तुम्ही जिओमेट्रिक ग्रोथ सुद्धा म्हणू शकता. जिओमेट्रिक ग्रोथचा अर्थ काय, ग्रोथ इन अ मल्टिपल फॉर्म. म्हणजे आज 2 सजीव आहेत, उद्या 4 आहेत, परवा 8 आहेत, म्हणजे गुणाकाराच्या पद्धतीने हे सगळं वाढतं. माल्थस नावाचा सायंटिस्ट होता, त्याने असं सांगितलं, फूड प्रोडक्शन इज इन्क्रीज्ड बाय अरिथमेटिक प्रोग्रेशन बट पॉप्युलेशन इन्क्रीज बाय जिओमेट्रिक प्रोग्रेशन. लोकसंख्या गुणाकाराच्या पद्धतीत वाढते आणि अन्नधान्य मात्र बेरजेच्या पटीमध्ये वाढते. असं त्यांनी एक पॉप्युलेशनचा एसे त्यांनी तयार केला आणि सगळं सिद्ध झालं. आता दुसरा जो ग्रोथ पॅटर्न आहे याला याच्यामध्ये म्हणतात लॉजिस्टिक ग्रोथ. दुसरा जो पॅटर्न आहे याला म्हणतात लॉजिस्टिक ग्रोथ. आणि ही लॉजिस्टिक ग्रोथ सुद्धा हे 2 पॅरामीटर आहेत, पॉप्युलेशनचा साईज असतो आणि टाइम याच्यामध्ये या ठिकाणी असतात. तिथं तुम्हाला अशा प्रकारचा सिग्मॉइड ग्रोथ कर्व जो असेल तो याच्यामध्ये या ठिकाणी एस शेप्ड, त्याला सिग्मॉइड म्हणतात. हा एस शेप्ड जो आहे याला सिग्मॉइड ग्रोथ कर्व म्हणतात. हा सिग्मॉइड ग्रोथ कर्व तुम्हाला या लॉजिस्टिक ग्रोथ मध्ये पाहायला मिळेल. मग ही लॉजिस्टिक ग्रोथ या ठिकाणी केव्हा असते, तर इथं सगळे फॅक्टर फेवरेबल आहे असं नाही. सुरुवातीला हे फेवरेबल आहे समजेल, थोडी वाढ झाली, पुन्हा काही काळ ते फेवरेबल झाले, पण मग एक्सपोनेन्शियल वाढ झाली. मग पुढे काय झालं, सजीवाची संख्या वाढली पण बाकीचे फॅक्टर लिमिटेड झाले. मग ही वाढ एका विशिष्ट अशा अवस्थेला येऊन स्टॉप होणार, स्टेडी राहणार. असा ग्राफ जर दिसला तर याला म्हणायचं लॉजिस्टिक ग्रोथ. याला तुम्ही नाव देणार आहे सिग्मॉइड. या सिग्मॉइड ग्रोथ मध्ये 3 पार्ट असतात. पहिली सुरुवातीची अवस्था त्याला लॅग फेज म्हणतात, नंतर जी वाढीची फेज आहे त्याला लॉग फेज म्हणतात आणि कॉन्स्टंट राहणारी फेज आहे याला स्टेशनरी फेज असं याच्यामध्ये नाव दिलं. तर अशा 3 फेज आहेत, लॅग, लॉग आणि स्टेशनरी. मग लॅग फेज मध्ये काय होतं, लॅग फेज मध्ये ग्रोथ स्लो असते, ग्राफ दिसतो, कारण सजीवाची संख्या कमी, फूड अवेलेबिलिटी त्याला पुरेशी आहे, चांगली आहे. मग आता सजीवाची संख्या वाढली, काय झालं, आपण प्रजननाचा दर वाढणार आहे. मग काय झालं, एवढ्या भागामध्ये काय दिसले, वाढ प्रचंड झाली, कारण सजीव प्रजननासाठी अवेलेबल जास्त. इथं काय या ह्याच्यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ फूड जास्त आहे पण सजीव कमी, त्यामुळे प्रजननाचा दर काय असणार आहे, कमीच असणार. आता इथे गेले काय झालं, फूड अवेलेबिलिटी चांगली आहे, सजीव
प्रजननासाठी अवेलेबल जास्त आहेत, त्यामुळे इथं काय होईल, ट्रिमेंडस पॉप्युलेशन वाढलं, एकदम वाढलं. पण नंतर काय झालं, पॉप्युलेशन इतकं वाढलं, डेन्सिटी इतकी वाढली की त्यांना फूड अवेलेबिलिटी, रिसोर्सेस कमी झाले, संख्या वाढली, रिसोर्स कमी झाला, काय होईल, पॉप्युलेशन आता काय झालं, स्टेडी झालं. ज्याला लॅग, लॉग आणि स्टेशनरी फेज असं याच्यामध्ये म्हणतात. कारण काय असतं, प्रत्येक हॅबिटॅट, प्रत्येक प्लेस याची एक स्वतःची कॅरिंग कॅपॅसिटी असते. कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, त्या ठिकाणची किती सजीव तिथे राहू शकतात त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी, याला कॅरिंग कॅपॅसिटी. आणि ही इथं आली की आता पुढे वाढच होणार नाही. असं म्हणतात की आपल्या पृथ्वीची कॅरिंग कॅपॅसिटी जेवढी आहे त्याच्या आपण 50% आहोत. 7 अब्ज आपण आहोत. साधारणपणे एक 14, 15 किंवा 20 अब्जापर्यंत आपली कॅरिंग कॅपॅसिटी पृथ्वीची. म्हणजे एकदा कॅरिंग कॅपॅसिटी जर ओलांडली आपण तर पृथ्वी डिस्टर्ब होईल, बाहेर पडेल त्या रोटेशन मधनं, कुठल्या दुसऱ्या ग्रहाला जाऊन धडकणार आहे, मोठा स्फोट होईल, सगळी पृथ्वी संपून जाईल. म्हणजे ही काय कॅरिंग कॅपॅसिटी पडते. ही कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय असते, एखादी बस आहे, त्या बसची कॅपॅसिटी 50, खचून बसलं 60 बसलं, आता 60 ही त्याची कॅरिंग कॅपॅसिटी. त्यात आपण 100 बसवले तर काय होईल, ती बस पुढे मायग्रेट चालणारच नाही. बरोबर आहे, तसा प्रकार असतो. प्रत्येक पॉप्युलेशनची एक हॅबिटॅटची, इकोसिस्टमची एक कॅरिंग कॅपॅसिटी असते, त्याच्यापेक्षा कुठलाही सजीव फारसा वाढत नाही. तुम्हाला दिसतंय की पहिली जी असते स्लो असते, की लॉग आहे, ह्याला ऍक्सिलरेशन म्हणायचं, ऍक्सिलेटर असतो गाडीचा, वाढतो स्पीड, तसे एकदम वाढ झाली. आणि मग रिसोर्सेस लिमिटेड झाले, आणि मग काय झालं, एक्सपोनेन्शियल. म्हणजे अगदी सोपं एक्झाम्पल, एखाद्या आपण ग्रासलँडचं घ्यायचं,